शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं असं अजितदादांनी आव्हान दिल्यानंतर स्वतः शरद पवार हे 21 तारखेला पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा घेत आहे। वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात खरं तर आंबेगावमध्ये ही सभा होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रोहित पवार आहेत, ते स्वतः या सभेच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रोहित दादा, काय सांगाल? तुम्ही आता स्वतः ग्राउंडची पाहणी केलेली आहे। वळसे पाटील खरं तर कधी काळी शरद पवारांचे एक विश्वासू सहकारी मानले जायचे, मात्र वळसे पाटील खरं तर आता अजित पवार गटात गेलेले आणि त्याच मतदारसंघात आता सभा होते। वळसे पाटील साहेब अजित पवार गटात का गेले हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याचबरोबर अजितदादांपासून सगळे लोक हे भाजपबरोबर का गेलेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे। विकास हा मुद्दा नाही, स्वहित आणि ज्या काही अडचणी त्यांच्यावर येणार होत्या, काही कारवाई त्यांच्यावर होणार होत्या, त्याच्यापासून पळून जाऊन कुठेतरी आपल्याला सुखरूप राहता यावं यासाठी भाजपबरोबर गेलेलं आहे, हे लोकांना कळलेलं आहे। खरं तर तुम्ही म्हणालात की बालेकिल्ला हा वळसे पाटील साहेब। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तसं बघायला गेलं तर हा बालेकिल्ला पुरोगामी विचाराचा आहे। आज पुरोगामी विचाराबरोबर आदरणीय पवार साहेब आहेत, त्यामुळे लोक पवार साहेबांबरोबर आहेत। इथं या ग्राउंडची साईज बघितली तर अंदाजे 80,000 लोक बसू शकतात। मी सहज विचारलं खुर्च्या लावणार आहेत का, काय करणार आहे, तर त्यांनी सांगितलं अजिबात खुर्च्या लावता येणार नाहीत, एवढी लोक येणार आहेत तर खुर्च्या लावल्या तर जागा कमी पडेल। तर काही सरपंच इथं आले, त्यांनी सांगितलं आमच्या गावाची लोकसंख्या 5,000 आहे, 2,000 लोक तिथून येणार आहेत, 1400 700 लोक येणार आहेत। लोक स्वतःहून येतात, स्वतः गाड्या करत आहेत, जेवणाची सोय स्वतः करत आहेत, याच्यातून प्रेम दिसतं। साहेब काय बोलणार आहेत, साहेबांना बघण्यासाठी लोक येणार आहेत। त्यामुळे ही सभा अतिशय मोठी अशी सभा होणार आहे। कितीही सत्तेत असणाऱ्या लोकांनी ही सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केला तरी लोक त्यांचं कुठंही ऐकणार नाही, उलट उद्रेक हा वाढू शकतो। एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे येणार आहेत। खरं तर बारामतीत ननंद भावजा यांचा सामना रंगेला असं सुद्धा बोललं जातं। दुसरीकडे सुनेत्रा वहिनींचा खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे सुद्धा वाढलेले आहेत। असं सुद्धा बोलले जाते की मुलाच्या प्रचारासाठी ते येतात। पाच पवार सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघातनं निवडणूकच्या रिंगणात उतरलं असं सुद्धा बोललं जातं। अशी चर्चा आहे। त्यांना राज्यसभा पाहिजे होती, त्यांना राज्यसभा मिळू शकली नाही। ज्यांचा कार्यकाळ राज्यसभेचा 4 वर्ष अजून राहिला होता अशा प्रफुल्ल पटलांना तिथं राज्यसभा दिली, कारण इतके लोक इच्छुक झाले होते, निर्णयसुद्धा घेता येत नव्हतं, भांडण वाढलं होतं। मग मार्ग काय काढायचा, तर प्रफुल्ल पटलांना द्यावा, विषय संपवावा। आणि प्रफुल्ल पटेल साहेब पण तसे हुशार आहेत, त्यांना कदाचित माहिती असावं लोकसभेपुरतं भाजप अजितदादा आणि त्यांच्या पार्टीला वापरल्यानंतर हे वाऱ्यावर सोडून देतील, मग आपली जेवढी चांदी करायची तेवढी चांदी करून घ्या, म्हणून त्यांनी तिथं 6 वर्षाचं राज्यसभेचं पद घेतलं। पारसुद्धा इच्छुक होता अशी चर्चा आहे, त्यामुळे आता तिथं नाही तर मग इथं असं पण चर्चा आता सुरू झाली। त्यामुळे शिरूरमधून कदाचित पार्थ लढू शकतो असं काही जण आता बोलत आहेत। दादा बोलत असताना अमोल कोल्हेंना आम्ही पाडणार असं ते बोलत आहेत। आम्ही कोणाला पाडणार हा विषय घेत नाही, पण आम्ही अमोल कोल्हेंना निवडून आणणार असं इथं असणारी जनता बोलते। हाच फरक अहंकार आणि प्रेमाचा आहे। अमोल कोल्हेंचं मताधिक्य आंबेगाव या तालुक्यातून इतरही तालुक्यातून गेल्या वेळेसपेक्षा जास्त वाढेल असा विश्वास वाटतो। मात्र अमोल कोल्हे खरं मतदारसंघात मधल्या काळात फिरले नाही असं सुद्धा बोलले जातं। दुसरीकडे कोल्हे यांनी असं सांगितलं की आमदारांनी खरं तर येऊन दिलं नाही मतदारसंघात, अशी सुद्धा चर्चा आहे। स्वतः अजितदादांनी सुद्धा त्यांना मतदारसंघात फिरू नका असं सुद्धा सांगितलं, अशी सुद्धा गुप्त आवाजात चर्चा आहे। खरं यात तथ्य आहे? नाही, जेव्हा आपल्या विचाराचा आमदार तिथं असतो तेव्हा जो खासदार निधी आहे तो सुद्धा आमदारच निर्णय घ्यायचा आपल्याला कसं वापरायचं, कारण शेवटी आपण विश्वासाने जात असतो। आणि मग तिथं नाही, नका काळजी करू, आम्ही आहोत। आपल्याला पार्टीला जिथं कुठं इतर ठिकाणी मदत लागेल, एखादी सभा असेल, काही कार्यक्रम असतील, छत्रपती संभाजीराजांचा खरा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जावं, यासाठी त्यांचं सुप्रसिद्ध जे नाटक आहेत ते लोकांपर्यंत जावं, या हेतूतून ते स्वतः अमोल कोल्हे हे प्रयत्न करत राहिले। मतदारसंघात ते असायचे, जे काही त्यांच्या पोस्ट आपण बघितल्या, पण काही लोकांची अपेक्षा आहे की ते जास्त असावेत। आता ते जास्त या मतदारसंघामध्ये राहिले असते तर छत्रपती संभाजीराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तसंच पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा गेला असता हे सुद्धा इथली जनता समजून आहे। त्यामुळे जे विरोध करणारे विरोध करू द्या, लोक इथले खूप हुशार आहेत, त्यांना माहिती खरा विचार काय, खरी लोक कोण,
त्यामुळे अमोल कोल्हेंच्या पाठीमागे इथले लोक राहतील. खरं तर मतदारसंघातला आपण जर बोललो यापूर्वीचा विषय आपण जर बोललो याची चर्चा केली, मात्र दुसरीकडे जर बघितलं राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खरं तर धकधकतोय. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे प्रकृती खरं तर खालवली. खरं तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, तशीच आपलीसुद्धा आहे, कार्यकर्त्यांची आहे, स्वतःची सुद्धा आहे. मी त्यांना आधीही विनंती केली, आताही विनंती करतो की उपोषणाच्या बाबतीत त्यांनी विचार करावा स्वतःच्या आरोग्याची परिस्थिती बघून. 15 तारखेला अधिवेशन, खास अधिवेशन मराठा आरक्षणाचं व्हायचं होतं, ते आता पुढे ढकललं गेलं आहे. आता ते 20 तारखेला होतं आहे. का पुढे ढकललं हे सांगता येणार नाही, पण 20 तारखेला आम्हालासुद्धा बोलायचं आहे. आम्ही आमचं नाव देणार आहे. मुख्यमंत्री काय बोलतात, देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात, अजितदादा काय बोलतात, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. पण एक गोष्ट इथं स्पष्ट सरकारने केली पाहिजे की टिकणारं आरक्षण द्या. लोकसभा आहे, अधिवेशन झालं की लगेच आचारसंहिता लागेल, मग नंतरचं नंतर बघू, लोकसभा अशीच काढून घेऊ, आणि मग असं जर ते करणार असेल तर ते योग्य नाही. 50% पुढे जाऊन आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारकडे त्यांना जावंच लागेल, पण ते धाडस या लोकांकडे आहे का हे आपल्याला बघावं लागेल. नक्कीच वळसे पाटील यांच्या मतदारसंघात खरं तर शरद पवार 21 तारखेला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, मंचर, पुणे.